Being in नमस्कार. 7 स्पिरिचुअल लॉ ऑफ सक्सेस, सफलता के 7 आध्यात्मिक नियम. सफलतेचे 7 आध्यात्मिक नियम या पुस्तक वाचनाच्या 12व्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. इच्छा आणि संकल्पाची शक्ती काय असते हे आपण या 5व्या सिद्धांतामध्ये समजून घेत आहोत. काल काही भाग आपण समजून घेतलेला आहे आणि काही पार्ट आपण आज समजून घेणार आहोत. आपणा सर्वांना मी ॲप्रिशिएट करू इच्छितो, ॲक्नॉलेज करू इच्छितो या ठिकाणी की एवढ्या सकाळी तुम्ही पूर्ण लाईफ मॅनेज करून या ठिकाणी येत आहात. आणि खरोखरच ही गोष्ट स्वतःमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या प्रत्येकासाठी. हा जर्नी आपण 24 जूनला स्टार्ट केला होता आणि अजून 5-6 दिवस चालणार आहे पुस्तक पूर्ण होईपर्यंत. खूप सारे बदल प्रत्येक जण आपण जाणवत आहोत आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये. आणि अवेअरनेसची जी पातळी आपली वाढत आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. जे शेअरिंग तुम्ही करत आहात ते खरोखरच कौतुकास्पद आहे. तर खूप आनंदित आणि उत्साहित आहे मी आपल्या सर्वांमध्ये आजचं सेशन क्रिएट करण्यासाठी. तर आपल्याला माहित आहे मिशननी आपण सुरुवात करत असतो आपल्या कोणत्याही सत्राची टीम माय पॉसिबिलिटीच्या. तर मिशनसाठी मी इन्व्हाइट करत आहे तुम्हाला नामदेव मोरे सर. तुम्हाला मी अनम्यूट करत आहे. आवाज येते सर? यस सर, बोला. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में ये एक अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है संभावनाओं के द्वारा लोगों को उनके जीवन में ताउम्र आनंदित और उत्साहित बने रहने के लिए मदद करे, ताकि वह भी अपने आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे पूरी दुनिया में लोग संभावना में जीने लगे। अगर आप भी इस तरह का जीवन जीना चाहते हो तो हम आपको इस टीम का हिस्सा बनने के साथ साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करते हैं। ग्रेट ग्रेट, पॉवरफुल. थँक यू व्हेरी मच नामदेव भाऊ. खूप खूप धन्यवाद तुमचे. मला वाटते पहिल्यांदाच नामदेव भाऊंनी मिशन क्रिएट केलं असेल. तर गॅलरी व्ह्यू करत आहे तुमच्या सगळ्यांच्या आनंदित आणि उत्साहित चेहऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी. ग्रेट. व्हेरी गुड. नवीन नवीन चेहरे पण खूप दिसत आहेत. प्रत्येकाला खरोखर वाटत असेल की आपले स्वप्न पूर्ण झाले पाहिजेत, खरोखर वाटत असेल, हा तुमचा संकल्प असेल जीवनासाठी आणि तुम्हाला एक उदाहरण बनायचं असेल समाजामध्ये, आपल्या मुलांसाठी आयडियल बनायचं असेल, आपल्या समाजासाठी एक आदर्श निर्माण करायचा असेल, तर सुरुवात इथून आहे. आपली अकड सोडायची आपल्याला, अकड. तुम्हाला माहित आहे तुफान आलं की मोठे मोठे झाडं गळून पडतात, तुटून पडतात, गळून नाही. आणि जी गवताची लवाळं असतात ती अशी झुकतात आणि तुफान गेलं की अजून उभे राहतात. तर आपल्याला गवत बनायचं आहे, झुकणारं बनायचं आहे आणि सिंहाचा उंदीर बनवायचा आहे. जर आपण उंदीर बनू शकलो, आपल्या अहंकाराला सोडू शकलो, तर आपण प्रत्येक जण व्हिडिओ ऑन करून असेल त्या परिस्थितीत 2.5 मिनिटं डान्स करू शकतो. तर माझं आव्हान आहे, मी आव्हान करू शकतो फक्त तुम्हाला. झोकून द्या स्वतःला 2-2.5 मिनिटासाठी तर विसरा. ओशो म्हणतात किसी क्षण केवल जी कर देखो, जीवन से लड़ो मत. किसी क्षण की बात हो रही यहाँ पे, तर या क्षणाला सगळं विसरा आणि जगा जीवन.
जबरदस्त. खूपच छान. आता तयार झाली जागा काहीतरी घेण्यासाठी, काहीतरी बोलण्यासाठी. तुम्हालाही जाणवत असेल, रक्तसंचार झालेला आहे सर्वांमध्ये. आणि आता आपण सफलतेचे 7 आध्यात्मिक नियमामध्ये एंट्री करणार आहोत. सफलता को जीवन में सुख के निरंतर विस्तार के रूप में श्रेष्ठ लक्ष्य की प्राप्ति के रूप में परिभाषित किया जा सकता है. बिन प्रयास और सहज रूप से अपनी इच्छा पूर्ति करने की क्षमता ही, हे वाक्य म्हणजे करोडो अरबो च म्हटलं तर कमी पडेल. बिन प्रयास और सहज रूप से अपनी इच्छा पूर्ति करने की क्षमता ही सफलता कही जाती है. तुम्ही कष्ट करून सफल होत असाल, ती सफलता नाही आहे. बिन प्रयास आणि सहज सगळं काही होत असेल तुमची इच्छापूर्ती, त्याला सफलता म्हटलेलं आहे. आणि सफलतेची आध्यात्मिक व्याख्या काय आहे? भौतिक संपदा एक गोष्ट आहे फक्त त्याच्यातली. आणि सफलता ही यात्रा आहे, गंतव्य नाही आहे. हे आपण दररोज सांगत आम्ही सुरुवातीला. सफलता आपल्याला जीवनात पाहिजे असेल तर सर्व गोष्टी आपल्या सोबत पाहिजे. त्याच्यामध्ये सर्वात आधी आहे आरोग्य, स्वास्थ्य, नंतर जीवनाच्या प्रती उत्साह, ऊर्जा, स्वस्थ संबंध, रिलेशनशिप आपली कशी आहे आपल्या अवतीभोवतीच्या लोकांशी, फॅमिलीमध्ये. त्याच्यानंतर रचनात्मक स्वतंत्रता, नंतर भावनात्मक आणि मानसिक दृढता, दुसऱ्यासाठी चांगलं करण्याचा भाव आणि मनाची शांती. ह्या 7 गोष्टी आपल्या जीवनामध्ये पाहिजे. आणि ह्या असून सुद्धा अजून एक गोष्ट पाहिजे, ती नसली तर आपण अधुरे असू. ती म्हणजे आपण ईश्वराचा एक अंश आहे. आपण वेगळे नाही आहे. आपल्याला वेगळी खिचडी शिजवायची नाही आहे आपली. आपण याच्यातलाच एक भाग आहे. हा अनुभव करणं दररोज, त्याला सफलता म्हटलेलं आहे. आज आपण डायरेक्ट 5व्या सिद्धांतावर येणार आहोत. संकल्प आणि इच्छेचा सिद्धांत. काल खूप छान तुम्ही शेअरिंग केलं. आज एक एक शब्द एवढं लक्ष देऊन ऐका की आजच्या सेशनमध्ये पूर्ण जीवन आपलं ट्रान्सफॉर्म होऊ शकते. आपल्यात काय पॉवर आहे, आपलं रिअल पोटेन्शियल काय आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. आपण काल पाहिलं होतं प्रकृतीची जी व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये सगळं काही एकच आहे. जे डोळ्यानं आपल्याला वेगवेगळं दिसत असेल, हे सगळं एकच आहे. गवताचं पान असेल, झाड असेल, आपल्या शरीरातली प्रत्येक कोशिका असेल, ह्या सगळ्या गोष्टी एकच आहेत आणि सगळं आपापलं कार्य करत आहेत. सगळे एकमेकांशी जुळून आहेत. म्हणून हे सगळं जीवन चालत आहे. अशी प्रकृतीची रचना आहे. आपण पाहिलं शीतनिद्रेत राहणारे जीव बाहेर निघतात तर आपल्याला काय संकेत देतात? एका दिशेनं विशिष्ट ऋतूमध्ये पक्षी चालत जातात. विशाल वाद्यवृंद या प्रकृतीमध्ये गाणे वाजणं चालू आहेत. आपल्याला ते बघायचे आहेत. आणि आपल्या मानव शरीरामध्ये सुद्धा आपण बघितलं तर वाद्यवृंद रचना म्हटलेलं आहे. एक सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. आपल्या शरीराची एक कोशिका प्रत्येक क्षणाला असंख्य कार्य करत आहे आणि सोबतच दुसऱ्या कोशिकांसोबत तादात्म्य संबंध साधून आहे. मानव शरीर संगीताची खूप मोठी रचना आहे. त्याच्यामध्ये शिशुकी रचना आपण करू शकतो, कविता करू शकतो. आपण हे बघितलं होतं काल. कीटाणूचा खात्मा आपलं शरीर करते आणि गती आहे जीवनाला प्रत्येक ठिकाणी. काहीच थांबलेलं नाहीये. पाणी फक्त आपण थांबलेलो पित होतो, पण आता आपण केंगन वॉटर लावलेलं आहे. आता आपल्या जीवनात पाणी पण वाहत आहे केंगनच्या निमित्तानं. तर आता आपण कंटिन्यू करणार आहोत. खूप लक्ष देऊन ऐकायचं तुम्हाला. मानव जाति के मज्जा तंतु के बारे में खास यह बात यह है कि अपने सजग संकल्प, संकल्प खूप लोक करतात आणि ते पूर्ण होत नाहीत. मग लोकांचा विश्वास उडतो. पण ते संकल्प सजगतेने केला जात नाहीत. सजग संकल्प, जागृत अवस्थेमध्ये राहून जेव्हा कोणीही व्यक्ती संकल्प करतो, अपने सजग संकल्प द्वारा मानव इस अनंत असीम संयोजन शक्ति को आदेश दे सकता है. आपण आदेश देऊ शकतो की मला हे पाहिजे. लहान मुलांमध्ये ती पॉवर असते.
लहान मुलं म्हणतात मला पाहिजे पप्पा, मला चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे. आपण हारून जातो आणि आपण मुलाला चॉकलेट घेऊन देतो किंवा काही खेळणं घेऊन देतो. तुम्ही बघा, त्या मुलांमध्ये संकल्प शक्ती असते, कारण ते प्युअर असतात, त्यांच्या प्युअर फॉर्म मध्ये असतात ते मुलं. आपण सगळे हारलेलो आहो, बाप मायबाप या ठिकाणी मुलांच्या समोर. बघा तुम्ही. पण तेच मुलं आपण आता मोठे झालो आणि आपण युनिव्हर्सचे लेकरं आहोत, पण आपण मागणं विसरलो शिद्दतनं. या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की सजग संकल्प जर आपण केला तर हे अनंत असीम संयोजन शक्ती, हे जे सृष्टी आहे, याला आपण आदेश देऊ शकतो की मला या 6 महिन्यात 6 व्हायचं आहे, मला ह्या महिन्यात एवढा चेक पाहिजे माझा. आपण काहीही मागू शकतो. मानव जाति में कोई संकल्प नियत व निश्चित नहीं रहता और न ही वह ऊर्जा व संज्ञान के किसी कड़े तंत्र के साथ आबद्ध रहता. आबद्ध म्हणजे बाउंड. इसमें अत्यंत नम्यता म्हणजे लवचिकता, लचीलापन होता है. दूसरे शब्दों में अपने संकल्प द्वारा आप अपने सपनों और इच्छाओं को पूरा करने के लिए प्रकृति के विधानों को सचमुच में आदेश दे सकते. दशरथ मांझी पिक्चर तुम्ही पाहला. त्या माणसाची पत्नी पहाडावरून कोसळून वारली, प्रेग्नंट होती, आणि त्यानं आदेश दिला, म्हणजे संकल्प केला त्यानं सजगतेनं, की आता मी हा पहाडच तोडून टाकतो. एक माणूस छोटासा एवढ्या मोठ्या पहाडाला चॅलेंज दिलं त्यानं, आणि तुम्ही बघितलं त्या पिक्चर मध्ये 22-23 वर्ष त्यानं एकट्यानं पहाड तोडला. गावात सुखा पडला, सगळे लोक गाव सोडून गेले, तो नाही गेला, कारण त्यानं तो संकल्प केलेला होता सजगतेनं. असे अनेक उदाहरणं आहेत. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, त्यांचा संकल्प असा असेल काय एकदम कमजोर? नाही. एडिसननं बल्बचा शोध लावला, आज आपण प्रकाशात बसलेलो. आईन्स्टाईन, महात्मा गांधीनं संकल्प केला होता भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा. बाबासाहेब आंबेडकरनं संकल्प केला होता अस्पृश्यांच्या न्यायासाठी. महात्मा फुले, शिवाजी महाराजांनी किती कमी वयात करंगडी कापली, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा संकल्प केला. हे सगळे लोक अशा कॅटेगरीतले सजगतेनं संकल्प करून या युनिव्हर्सला त्यांनी आदेश दिला, आणि त्या पद्धतीनं त्यांनी जीवनाचं निर्माण केलं आणि समाजामध्ये डिफरन्स आणला. लेकिन शर्त यह है कि आप प्रकृति के अन्य विधानों का उल्लंघन न करे. इतिहास वाचतो आपण, मी इतिहास शिकवला 7 वर्ष, किंवा बरेच पिक्चर आले आता इतिहासावर. त्याच्यात बघा, जे लोक प्रकृतीच्या नियमानं जगले वागले त्यांचा विजय झाला. प्रत्येक ठिकाणी पाहतो आपण. प्रत्येक पिक्चर मध्ये विलनचे हाल होतात, शेवटी तो मरतो. हिरो कोणत्याच पिक्चर मध्ये मरत नाही, कारण तो सत्याच्या मार्गाने असतो, तो युनिव्हर्सचे नियम पाळत असतो सगळे. ब्रह्मांडीय कंप्यूटर को उसकी असीम संयोजन शक्ति के साथ आप अपने लिए कार्य पर लगा सकते हैं. आप सृजन के उस आधारभूत तल तक जा सकते हैं, फिर अपने संकल्प को वहां जता सकते हैं. तुम्हाला आधी स्वतःमध्ये तेवढी शांती आणावं लागेल, इतकं स्वतःला शांत करावं लागेल, इतकं हॅपी करावं लागेल, इतकं प्रेमात यावं लागेल, आणि तिथं पोचल्यावर मग तुम्ही सांगू शकता की तुम्हाला काय पाहिजे. आता तुम्ही खूप जोराजोरात सांगत आहे तुम्हाला काय पाहिजे, पण तो मेसेज पोहोचत नाहीये त्या प्रकृतीपर्यंत. गौतम बुद्धानं प्रश्न विचारला होता की लोक प्रेमात असले की खूप हळू बोलतात, पण भांडण करताना खूप जोरात बोलतात. याचं कारण काय? तुमच्यापैकी कोणाला माहित आहे की नाही मला माहित नाही. मी पण हे 1 to 1 मध्ये लोकांना विचारत असतो, आणि लोक खूप विचारात पडतात की खरंच लोक भांडण करताना का बरं जोरात बोलतात, आणि प्रेमात असले की 2 फुटावर माणूस फोनवर बोलत असते, पण बाजूच्याला ऐकू येत नाही काय बोलत आहे. विचार करा.
त्याचं उत्तर गौतम बुद्धांनी दिलं होतं, प्रेमात दोन मन जवळ आलेली असतात, भांडणात मात्र ते दोन मन खूप दूर गेलेली असतात आणि म्हणून त्यांना वाटते की माझा आवाज पोहोचत नाही. पती पत्नीचे भांडण होते तर जोरातच बोलतात, पण प्रेम असलं की तर फक्त आंखो की गुस्ताखिया माफ हो. डोळ्यांनी बोलता येते, फक्त इशाऱ्यांनी जीवन चालते. तुम्ही बघता प्रत्येक ठिकाणी, अनुभवतो आपण ह्या गोष्टी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, समजण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही त्या पदावर पोहोचल्यावर तुम्ही फक्त आदेश द्या, बोल मेरे आका. हे युनिवर्स रेडी आहे तुम्हाला सगळं काही देण्यासाठी. मला आश्चर्य वाटते जेव्हा आपण संघर्ष करत असतो, पैशाला मोठं करून ठेवलं, सगळे सोंग जमतात, पैसा सोंगत नाही, जमत नाही, अशा चुकीच्या धारणा बनवून घेतल्या. असं काहीच नाही आहे. सोंगच नहीं है, हे जीवन रियल है, आपल्याला समजून घ्यायचं आहे. इस प्रकार केवल अपने संकल्प को जता देने मात्र से ब्रह्मांड के अनंत व असीम विस्तार को आप अपने लिए काम पर लगा सकते हैं. तुमच्यासाठी तुम्ही कामावर लावू शकता. या सगळ्या हे जे सिस्टम आहे, ही जी प्रकृती आहे, याला आदेश देऊ शकता. ऋषी मुनीचं जीवन आपण बघतो ना, आपण म्हणतो त्यांनी जे बोललं ते होते. तेवढी शक्ती त्यांनी प्राप्त केलेली असते, तेवढी शांती त्यांच्याकडे असते. जो माणूस कधीच खोटं बोलत नाही, त्याच्या वाणीमध्ये ताकद येते. आपण माहित आहे आपल्याला, त्याच्या वाणीत ताकद येते. संकल्प अप्रकट से प्रकट होने की अभिव्यक्ति के लिए, संकल्प अप्रकट से प्रकट होने की अभिव्यक्ति के लिए इच्छुक विशुद्ध ऊर्जा के बिन प्रयास. आपण जेव्हा प्युअर होतो तेव्हा प्रयत्न नावाची गोष्ट उरत नाही आपल्या जीवनात. बिन प्रयास स्वतः स्फूर्त और सहज प्रवाह हेतु आधार बनाने का कार्य करता है. आपको सावधानी केवल यह रखनी है, हे सगळं करताना, हे सिद्धी प्राप्त करताना तुम्हाला सावधानी ही ठेवायची आहे की तुमचे संकल्प मानव जातीच्या हितासाठी असले पाहिजे. हे लेखकाला लिहावं लागलं या ठिकाणी. मानव जातीच्या हितासाठी हा प्रयोग करायचा आपल्याला फक्त. ऐसा तब सहजता से होता है जब आप सफलता के सातों आध्यात्मिक नियम आचरण में लाते हैं. असं नाही की एक नियम घेतला संकल्पाचा आणि तुम्हाला सगळं मिळेल. तुम्हाला जर गाणं वाजवायचं असेल तर 7ही सूर लागतील. 7ही नियमाला सोबत ठेवावं लागेल. आपकी इच्छा को पूरा करने के पीछे जो असल शक्ती कार्य करती है वह है आपका संकल्प. इच्छेमध्ये काही ताकद नाही आहे. इच्छा तर काही होते माणसाची, है ना. एखादी सुंदर मुलगी बघितली की इच्छा होते हिच्यासोबत लग्न झालं पाहिजे आपलं. असं होते थोडी. इच्छा काही असू शकते, पण इच्छा दुर्बल आहे. इच्छेमध्ये काही दम नाही आहे, ताकद आहे संकल्पामध्ये. तर तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याच्या मागे खरी शक्ती आहे संकल्पाची. दरअसल इरादे में बहुत बल होता है. संकल्प, इरादा म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये पॉवर आहे. क्योंकि इरादे में फल की आसक्ती नहीं हुआ करती. ज्या लोकांचा संकल्प असते ना, त्यांच्यामध्ये आसक्ती नसते की ते मिळालंच पाहिजे. ते फक्त झोकून देतात स्वतःला. मिळेल नाही मिळेल कर्म करत राहतात ते लोक. इच्छा, जबकि इच्छा दुर्बल होती है, संकल्प पावरफुल असतो. क्योंकि अधिकांश लोगों की इच्छा प्राय फल की आसक्ति पर टिका रहने वाला उनका ध्यान होता है. इच्छा जिथं असते ना तिथं आसक्ती असते, अटॅचमेंट म्हणतात त्याला. पण संकल्प जिथं असते तिथं आसक्ती नाही राहत. संकल्प वह इच्छा है जो सभी अन्य सिद्धांतों के दृढ़ अनुपालन के साथ चला करती है. तालमेल राहतो त्याच्यामध्ये. विशेष रूप से अनासक्ती का सिद्धांत. पुढचा आपला 6वा जो सिद्धांत आहे तो आहे अनासक्ती. आपल्याला भीती वाटते या गोष्टीची, मानव जातीला, मनुष्याला. आपल्याला वाटते आसक्ती खूप महत्वाची आहे, पण अनासक्त राहून सुद्धा जीवनात सगळं काही मिळू शकतो. हे 6व्या सिद्धांतामध्ये आपण बघणार आहोत सविस्तर. अनासक्ति का सहभागी, सहगामी यानी सहचारी, सोबती और सहयोगी बन जाने पर संकल्प जीवन केंद्रित हो जाता है. जेव्हा आपण अनासक्त होतो त्याला डिटॅच इन्व्हॉल्वमेंट म्हणतात इंग्रजीमध्ये.
इन्व्हॉल्व तर असतो आपण, पण डिटॅच असतो, अटॅचमेंट नसते की डेमो झाला की मशीन गेलीच पाहिजे. दुःखाचं कारण तिथं आहे की आपल्याला वाटते प्रत्येक डेमो झाला की लगेच चेक दिला पाहिजे कोण आपल्याला. आसक्ती निर्माण होते आपली त्या ठिकाणी. ती पुढच्या सिद्धांतामध्ये आपण समजून घेणार आहोत. वर्तमान पल के प्रति सजग रहने वाला होता है. जेव्हा आपण संकल्प करतो आणि आपण जेव्हा अनासक्त राहतो, जीवन आपलं केंद्रित होते, आपण वर्तमानात येतो, जाग्यावर येतो, ध्यानावर येतो आपण, आणि तेव्हा आपली जागरूकता खूप मोठ्या प्रमाणात वाढते. जब कोई कार्य वर्तमान पल के प्रति सजग रहते हुए किया जाता है, तब वह सर्वाधिक प्रभावित होता है. जेव्हा आपण कोणतंही कार्य वर्तमानात जागृत राहून करतो, तेव्हा त्याच्यामध्ये खूप प्रभाव असतो. आपण जेवण करताना वर्तमानात जागृत असतो, जेवण करून राहिलो, एक एक घास चावत आहे आपण, तेव्हा त्याच्यामध्ये खूप पॉवर असते. काही करू आपण वर्तमानात, जिथं आहे तिथं आपल्याला राहायचं आहे. बी हिअर राइट नाउ. आपका संकल्प तो भविष्य के लिए हुआ करता है. संकल्प भविष्यासाठी असतो. खूप महत्वाचा मुद्दा शेअर करत आहे मी तुमच्यासोबत. संकल्प हा भविष्यासाठी असतो, लेकिन आपका अवधान वर्तमान में रहता है. आपलं जे ध्यान आहे ते आपल्याला वर्तमानात ठेवावं लागणार आहे. जब तक आपका अवधान वर्तमान में रहता है, तब तक आपका संकल्प भविष्य के लिए प्रकट हुआ करता है. तुम्ही संकल्प केलेला आहे 100 मशीन करायचा या वर्षभरामध्ये, हा तर भविष्यात आहे. पण वर्तमानात जागृत राहून जेव्हा तुम्ही दररोज डेमो करता, दररोज फॉलोअप घेता, दररोज लिस्ट काढता, दररोज लोकांशी बोलता, हे सगळं वर्तमानात घडणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचं भविष्य प्रकट होणार आहे. जब तक आपका अवधान वर्तमान में रहता है, तब तक आपका संकल्प भविष्य में प्रकट हुआ करता है. जे लोक वर्तमानात ऍक्शन मध्ये आहेत, त्यांचं भविष्य बघा तुम्ही, त्यांच्या अचिव्हमेंट बघा, ह्या सगळ्या होत आहेत. क्योंकि भविष्य वर्तमान में ही बनाया जाता है. लक्षात घ्या हे वाक्य. भविष्य वर्तमानात बनवल्या जाते. आता मी काय करत आहे सध्या, त्याच्यामुळे माझं भविष्य घडणार आहे. संकल्प माझा पूर्ण होणार आहे. अवश्य ही और हमेशा ही वर्तमान को यथावत स्वीकार किया कीजिए. आणि म्हणून वर्तमानात आपल्यासोबत जे जे घडते ते ते आपण स्वीकार करत चालायचं आहे. मग चांगलं असो, वाईट असो, त्याला विरोध नाही करायचा, हे आपण आधीच बघितलेलं आहे. विरोध केल्यामुळे आपली खूप सारी शक्ती खर्च होते आणि मग त्याच्यामध्ये बाधा निर्माण होते आपल्या संकल्पामध्ये. स्वीकार तो वर्तमान को कीजिए और संकल्प भविष्य का कीजिए. स्वीकार वर्तमानाला करायचा आहे आणि संकल्प भविष्यासाठी करायचा आहे. भविष्य एक ऐसी चीज है, भविष्य एक ऐसी चीज है जिसे आप अनासक्त संकल्प द्वारा बना सकते हैं. युनिवर्स मध्ये फक्त मेसेज द्यायचा आहे तुम्हाला काय पाहिजे चुपचाप मध्ये, आणि कार्य करत राहायचं आणि आसक्ती नाही ठेवायची. त्यालाच म्हणतात कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्मावर आपला अधिकार आहे, कारण कर्म हे वर्तमानात होत असतात, आपण करत असतो. पण जे परिणाम आहेत त्याच्यावर आपला अधिकार नाही, कारण ते आपल्या हातात नसतात. याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला परिणाम मिळणार नाहीत. कर्माचा सिद्धांत पण आपण समजून घेतलेला आहे की जेव्हा आपण एक कर्म करण्याचं निवडतो, तेव्हा आपण परिणाम पण निवडलेले असतात. आणि म्हणून सगळ्यात पहिले स्वीकार करायचा आहे वर्तमानामध्ये आणि संकल्प करायचा आहे भविष्यासाठी. भविष्य अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण डिटॅच राहून संकल्पाद्वारा सगळं काही मिळवू शकतो. हमेशा ही और जब भी आप चाहे, लेकिन वर्तमान के विरुद्ध आपको कभी भी लढना नहीं चाहिए. जॉईनिंग नाही होऊन राहिल्या सर, क्लोजिंगचा प्रॉब्लेम आहे सर माझा. इतके डेमो झाले, कितके झाले? 5, 50, 60, 70. त्याच्यातच आपल्याला अपेक्षा आहे की 10 मशीन गेल्या पाहिजे. बघा ना, आपण ऑब्झर्व करा. आपण कुठं अडकलेलो आहे, ऊर्जा कुठं चाललेली आहे आपली. ऊर्जा वही बहती है जहां ध्यान जाता है. आपलं ध्यान कुठं आहे? क्लोजिंग नाही होऊन राहिले. कशाला ऊर्जा देऊन राहिलो आपण? क्लोजिंग नाही होऊन राहिलेला. त्याच्यामध्ये मग कंपॅरिझन आहे, लोकांचे होऊन राहिले, माझे नाही होऊन राहिले. पण त्या माणसाचं क्लोजिंग झालं, त्यानं किती डेमो केले, त्याच्या कामाची पद्धत काय आहे हे आपल्याला बघावं लागेल.
पण त्याच्या आधी काय करावं लागेल की आपल्याला अनासक्तीचा भाव आपल्या जीवनामध्ये अवलंबावा लागेल आणि वर्तमानात आपली जी स्थिती आहे त्याचा स्वीकार पहिल्या नंबरवर त्याचा स्वीकार करावा लागेल. आपण त्याच्या विरुद्ध लढत राहतो. आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक वर्तमानातल्या घटनेला जेव्हा आपण विरोध करतो, तेव्हा आपण प्रकृतीचा विरोध करतो आणि त्याच्यासोबत आपण कधीच जिंकणार नाही आहे. अशी लढाई आपण दररोज लढत असतो, उठल्यापासून झोपेपर्यंत. भूत, भूत म्हणजे भूतकाळ. वर्तमान, भविष्य. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, ये सब चेतना के गुण हैं. चेतना. भूत तो स्मरण और स्मृती है. भूतकाळ काय आहे? फक्त एक आठवण आहे, एक स्मृती आहे, एक स्मरण आहे. भूतकाळ कुठे आहे? मेमरीमध्ये आपल्या. आणि भविष्य अपेक्षा आहे, संभावना आहे. भूतकाळ स्मृतीमध्ये आहे आपल्या, स्मरणात आहे फक्त. आणि भविष्यकाळ अपेक्षेत आहे, संभावनेमध्ये आहे. और वर्तमान है जागरूकता. वर्तमान जागरूकता है, सचेतना आहे. जागृत कुठे राहू शकतो आपण? वर्तमानामध्ये. सचेत राहू शकतो आपण वर्तमानामध्ये. ही करोडो रुपयाची गोष्ट आज तुम्ही समजून घ्या. आपलं जीवन त्या स्मृतीत जाते जास्तीत जास्त. भूतकाळात असं झालं होतं, तसं करायला पाहिजे होतं, मी त्याला भेटायलाच नव्हतं पाहिजे, मी त्याला आधी भेटायला पाहिजे होतं, माझा चुलत भाऊ दुसऱ्या टीममध्ये जॉईन झाला. भूतकाळ. कारण ते तर घडून गेलेलं आहे सगळं. आणि मग आपण जगतो भविष्य काळात. भविष्याचे स्वप्न पाहतो आपण, शक्यता आपलं जे अपेक्षा असतात. पण सगळ्यात जास्त पॉवर आहे वर्तमानामध्ये. कारण वर्तमानात जागृत राहून आपण ऍक्शन घेत असतो, कर्म करत असतो. इसीलिए समय कुछ और नहीं, समय कुछ और नहीं, बल्कि विचार का ही गमन है. वेळ आपण म्हणतो ना, वेळ थांबत नाही कोणासाठी. विचार काय आहे बघा, समय कुछ भी नहीं है, बल्कि एक विचार का गमन है. गमन म्हणजे गती, मोशन. विचारांचं एक मोशन आहे ते. भूत में या भविष्य में. भूतकाळात आणि भविष्य काळात. भूत और भविष्य दोनों ही कल्पना यानी विचार की ही तो उपज है. भूतकाळ आणि भविष्यकाळ विचाराचं प्रॉडक्ट आहे. विचार आहेत आपले ते. भूतकाळाबद्दल आणि भविष्यकाळाबद्दल आपण विचार करत असतो. भविष्य, जबकि केवल वर्तमान ही है जो वास्तविक है. आजचा मेसेज काय आपल्यासाठी? वास्तविक काय आहे जगात? फक्त वर्तमान, जो सदा विद्यमान रहने वाला है. वर्तमानच फक्त आहे. आपण म्हणतो कल करेंगे, या जगात कल नावाची गोष्ट नाही. उद्या कधी येत नसतो जीवनात. लक्षात घ्या. उद्या जो येणार आहे दिवस, तो उद्या नसतो, तो आज असतो. उद्या कधी येतच नाही. आणि म्हणून खेड्यापाड्यात लिहायचे आज नगद कल उधार. तो कधी वाचायला आला दुकानात की त्याला दिसते आज नगद कल उधार. कारण तो आज मध्येच असतो उभा. कल कधी येतच नाही. वर्तमान ही है वह जो है. वर्तमान ही है जो है. यह वर्तमान ही है जो समर्थ है, संभाव्य है, आकाश व समय के लिए, पदार्थ के लिए और ऊर्जा के लिए. वर्तमान दरअसल संभावनाओं का एक ऐसा जीवंत क्षेत्र होता है. जीवन वर्तमानात आहे, हे आपल्याला बघायचं आहे. जो स्वयं को अमूर्त बल के रूप में, जो स्वयं को अमूर्त रूप के बल में अनुभव किया करता है. आपण अनुभव जे घेत असतो, अनुभूती ही वर्तमानात घेत असतो. वह बल चाहे प्रकाश हो, उष्मा हो, विद्युत हो, चुंबकत्व हो या गुरुत्वाकर्षण हो, ये बल न तो भूतकाल में होते हैं न भविष्य काल में होते. भूतकाळात काही पावर नाही, भविष्य काळात काही पावर नाही. ये बल होते हैं केवल अब में. अब, वर्तमान, राईट नाउ. आणि म्हणून आम्ही म्हणतो की राईट नाउ, आता मी काय करू शकतो? आता
जे झालं ते झालं. दूध उतू गेलं, आता ते गेलं, आता वापस टाकू शकत नाही आपण ते भांड्यात उचलून. आता काय करता येईल? परत दूध उतूनही गेलं पाहिजे, त्याच्यासाठी काय करता येईल? आपल्याला बोलायचं नव्हतं, पत्नीशी गरम आवाजात आपण बोललो, ते होऊन गेलं. आता त्याला वापस नाही आणता येत. बाण निघून गेला, समोरचा घायल झाला, आता मरमपट्टीचा विचार करावा लागेल. आणि ते आपण वर्तमानात करत असतो. सर्वात जास्त पावर वर्तमानातल्या या क्षणामध्ये आहे. आत्ताच्या आत गेलेला श्वास बाहेर येईल की नाही माहित नाही, बाहेर गेलेला श्वास आत जाईल की नाही माहित नाही. मी, माझं आणि माझ्यामुळे ह्या दलदलमध्ये आपण सगळेजण असे फसलेलो आहोत की आपल्याला त्याची जाणीवच नाही. ओशो म्हणतात मेरा जन्मदिन. आपण म्हणतो मेरा जन्मदिन, माझा वाढदिवस. तो बोलते हैं कि आपको किसी ने पूछा था कि आपको कब आना है इस दुनिया में, आपका जन्मदिन. आपण म्हणतो मेरी सांस. ओशो म्हणतात आपका बाजू वाला अभी कल तक ले रहा था. मेरी सांस अगर है तो जब रुक जाएंगी तो लेके देखना, दिखाना. जब सांस रुक जाएंगी, मेरी सांस बोल रहे हम, तो रुक जाएंगी तो लेके दिखाना फिर बाद में. मेरा कुछ भी नहीं, लेकिन हम भ्रम में जीते रहते हैं. त्या मेरा ला ओळखायचं आहे आपल्याला, आणि ते ओळखायची सगळी ताकद आहे वर्तमानात. हा क्षण आपला आहे, फक्त याला जगायचं आहे आपल्याला. माहित नाही 2 मिनिटांना काय होणार आहे, पण आपण असे जगतो की जसं आपल्याकडे एक बॉन्ड आलेला सोबत, आपण इतक्या वर्षाचा, जसं मिलिटरीमध्ये बॉन्ड भेटते 20 वर्ष नोकरी करायचा, तसं आपल्याकडे बॉन्ड आहे. असे आपण जगतो बिनधास्त. आणि आपल्या अवतीभोवती दररोज चालता बोलता लोक निघून जातात. बँकेत चेक भरता भरता, साईन करता करता माणूस खाली पडतो आणि तिथंच लॉस होतो जाग्यावर. मग सगळं जाग्यावरच पडून राहते. वर्तमानातली शक्ती समजून घेऊ आपण सर्व, आणि वर्तमानात जगणं जो माणूस शिकला तो जीवनात काहीही करू शकतो. अब में ताकत है, अभी में ताकत है. इन अमूर्त बलों को दी गई हमारी व्याख्या ही हमें उनके होने का मूर्त रूप जैसा अनुभव कराती है. इसलिए इन अमूर्त बलों की याद रखी गई व्याख्या तो हमें भूतकाल का अनुभव कराती है, और इन्हीं बलों की अपेक्षित व्याख्या हमें भविष्य का आभास भी कराती है. ये चैतन्यता में रहने वाले ध्यान के विशिष्ट गुण हैं, और जब ये गुण भूत और भार से मुक्त कर दिए जाते हैं. लोकांना लँडमार्क करून 3 दिवसात का बरं हलकं वाटते? कारण भूतकाळासोबत आपण कंप्लीट होतो. भूतकाळ बदलवता येत नाही. काहीही चुकीची घटना घडली असेल आपल्यासोबत, त्याला बदलवता कधीच येत नाही, पण त्या घटनेकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आपल्याला मिळू शकतो. तर भूतकाळाचं जे ओझं कॅरी करत आहे आपण, ज्याच्या खाली आपण दबलेलो आहोत, बघा ना आपल्या बोलण्यामध्ये काय असते. यानं मला असं म्हटलं होतं, त्यानं मला तसं म्हटलं होतं, मी तर याला हिशोब दाखवणारच आहे, त्याच्याशी मी अजिबात बोलणार नाही. सगळं काही भूतकाळ आहे, आणि भूतकाळाचं जे बॅगेज आहे त्याच्या खाली आपण दबलेलो आहोत. जेव्हा आपण या भूतकाळापासून स्वतःची मुक्ती करून घेतो, भूतकाळ बदलणार नाहीये, त्याला आपल्याला गिव्ह अप करावं लागणार आहे, सोडावं लागणार आहे, आणि वर उडायसाठी हलकं व्हावं लागते असं म्हणतात. ते हलकं आपल्याला व्हावं लागणार आहे. ऑथरनी या ठिकाणी सांगितलं, जब ये गुण भूत के भार से मुक्त कर दिए जाते हैं, तब वर्तमान में किए जाने वाले कर्म ही भविष्य को बनाने वाले फलदायी आधार बन जाते. जेव्हा आपण भूतकाळ विसरू आणि कर्म करू भविष्य वर्तमान काळात जे पाहिजे ते, तर आपण एक चांगलं भविष्य घडू शकतो. वर्तमान के इस अनासक्त आधार पर स्थिर रहने वाला आपका संकल्प ही
पदार्थ, ऊर्जा, आकाश व समय की सम्मिश्र घटनाओं के लिए उत्प्रेरक का कार्य करते हैं, ताकि वह सब अस्तित्व में आ सके जिसकी आप इच्छा कर रहे हैं. संकल्प ही जी गोष्ट आहे, जे सिद्धांत आपण बघत आहोत, इच्छा आणि संकल्पाचा, इच्छा दुर्बल आहे, संकल्प सबल आहे आणि अनासक्त राहायचं आपल्याला. मग हा जो संकल्प आहे, हा पदार्थ, ऊर्जा, आकाश, समय याच्या सगळ्या मिश्रणामुळे या घटनांसाठी ते एक उत्प्रेरक आहे, स्टिम्युलंट आहे. संकल्प एक स्टिम्युलंट आहे, प्रेरणा देते आपल्याला. आणि त्याच्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते आपण जीवनात मिळवू शकतो. अगर आप में जीवन केंद्रित और वर्तमान केंद्रित सजगता आहे, जर आपल्यामध्ये सजगता आहे, जागरूकता आहे प्रत्येक सेकंदाला, तो सारी काल्पनिक बाधा आहे, आपले जे अडचणी आहेत, मी मशीन नाही घेऊ शकत, मला अजून 6 महिने मशीन घेणं होणार नाही. आपण निर्माण केलेले आहेत अडथळे आपल्या जीवनामध्ये. पण आपण जर जीवन केंद्रित झालो, आपण जर सजग झालो, वर्तमानाला घेऊन केंद्रित झालो, तर ह्या ज्या अडचणी आहेत, ह्या सगळ्या काल्पनिक आहेत. किती सॉलिडमध्ये समाजामध्ये आपल्या DNA मध्ये ह्या घुसलेल्या आहेत. सगळे सोंग जमतात, पैशाचं सोंग जमत नाही. दररोज ऐकतो आपण. मग मी म्हणत असतो, सर हे खोटं आहे. एखादा व्यक्ती घरात अर्जंटमध्ये बिमार पडतो, कोणाचा ॲक्सिडेंट होतो, तेव्हा आपण असं नाही म्हणत, की सगळे सोंग जमतात, पैशाचं सोंग जमत नाही. आता माझ्याकडे पैसे नाहीत, मी दवाखान्यात नेऊ शकत नाही माझ्या प्रिय व्यक्तीला, असं कधी म्हणतो का आपण? म्हणजे हे सगळं जे आहे ना, हे विशिष्ट ठिकाणी वापरायसाठी लोकांनी त्याचा यूज केलेला आहे. इमर्जन्सीत तर आपण असं कधीच म्हणत नाही, की सगळे सोंग जमतात, पैशाचं सोंग जमत नाही. तेव्हा विचारही येत नाही डोक्यात. कारण तेव्हा आपण वर्तमानाच्या क्षणात जगत असतो. तेव्हा इमर्जन्सी असते. तेव्हा आपण फक्त कर्म करत असतो, ॲक्शनमध्ये असतो. 10 जणांनी जर नाही म्हटलं तर 11व्याला आपण फोन करतो. पैसा आपल्याकडे नसला तर आपण डिमांड करतो जवळच्या लोकांना. अगर आप में जीवन केंद्रित और वर्तमान केंद्रित सजगता है, तो सारी काल्पनिक बाधाएं जो कि आप महसूस आपको की जा रही है, 90% चूर-चूर हो जाएंगी. 90% तुमच्या अडचणीचा चुरा होऊन जाईल. जेव्हा तुम्ही जागृत राहून स्वतःला विचारसाल, खरंच माझ्यासाठी केंगन मशीन घेणं आवश्यक आहे का? माझ्या कुटुंबासाठी, आरोग्यासाठी. जागृत होऊन जो माणूस स्वतःला प्रश्न विचारतो वर्तमानात उभा राहून, तो माणूस 100% काहीही करू शकतो. कालही मी कोणाशी तरी बोलत होतो याच विषयावर, की आपण काहीही करू शकतो. तिरोहित हो जाएंगी. 90% आपल्या ज्या अडचणी आहेत जीवनातल्या, ज्या बाधा आहेत, त्या चुरा-चुरा होऊन जातील. एकाग्र संकल्पद्वारा त्यांना अवसरमध्ये बदलवता येईल आपल्याला. आपण ह्या ज्या आपल्या अडचणी आहेत, याला संधीमध्ये परिवर्तित करू शकतो. संकल्प करून. आणि संकल्प कोणता? जो सजगतेनं, जागरूकतेनं घेतला जाईल. एकाग्र संकल्प, एकाग्र संकल्प दरअसल अवधान का गुण है. जागरूकतेचा तो गुण आहे एकाग्र संकल्प, जो कि संकल्प की दृढ़ता को डगमगाने नहीं देता. एकाग्र संकल्प का अर्थ होता है अपने अवधान को इच्छित परिणाम के प्रति इतने दृढ़ इरादे से स्थिर रखना और अवधान की एकाग्रता वाले गुण को बाधाएं लेश मात्र भी हिला नहीं सकेगा. बाधा दिसणारच नाही कुठंच. बघा, तुम्ही बऱ्याच लोकांनी अनुभव घेतलेला असेल, जेव्हा आपण प्रेमात असतो, तेव्हा बाधा नसते कुठंच. संकल्प असते. अडचणी दिसतच नाहीत, अडचणी येतच नाहीत. जेव्हा केव्हा घरात कोणी बिमार पडते, आपलं मूल म्हणा, कोणी म्हणा, तेव्हा अडचणी दिसतच नाहीत, तेव्हा फक्त रस्ते दिसतात. कारण तेव्हा संकल्पामध्ये शक्ती असते आपल्या.
तब आपकी चेतना में सारी बाधाएं पूरी तरह बाहर हो जाती है. तेव्हा कोणतीच अडचण नसते आपल्या चेतनेमध्ये. तेव्हा आपण फक्त कर्म करत असतो. और तब आप पूरी शिद्दत के साथ, शिद्दत म्हणजे आवड पण म्हणतात, इंटेन्सिटी म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. तीव्रता आपली एवढी असते ते सगळं मिळवण्याची, की त्याच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. तो शिद्दत के साथ अपने लक्ष्य के लिए समर्पित रहते हुए एक ऐसी शांत चित्तता बनाए रखने में सक्षम हो जाते हैं जिसे विचलित नहीं किया जा सकता. आता आपण किती डिस्ट्रॅक्ट होतो दररोजच्या जीवनामध्ये, व्यवसायामध्ये, प्रत्येक ठिकाणी आपण डिस्ट्रॅक्ट होतो कारण आपला संकल्प तेवढा पॉवरफुल नाहीये. पॉवरफुल नाहीये म्हटल्यापेक्षा संकल्प जागरूकतेनं घेतलेला नाहीये आणि आपण वर्तमानात जगत नाहीये आणि म्हणून आपल्याजवळ डिस्ट्रॅक्शन आहे. पण तुम्ही जेव्हा पॉवरफुल तुमचं जागरूकतेनं संकल्प करता, कुठल्याही गोष्टीचा असो मग, तो संकल्प पूर्णत्वास जातो आणि हे दररोज आपण अनुभव घेतो. दररोज अनुभव घेतो. मी शेगाववरून मुलताईला जायचो जुन्या व्यवसायामध्ये. वरुडला माझा एक मित्र होता. म्हणजे क्लासमेट होता. एम-पी-एडचा. नेहमी मला वाटायचं यार वरुडचा एक मित्र होता. मला फक्त त्याचं गाव माहीत होतं, नाव माहीत होतं. मग एक दिवस मुलताईवरून येता-येता मी ठरवलंच, की आज आपल्याकडे वेळ आहे. आज या मित्राला शोधूनच काढायचं. उदाहरण देत आहे आणि लाईव्ह एक्झाम्पल आहे. पंकज कुराडे नाव आहे त्या मित्राचं. एम-पी-एडला होता तो माझ्यासोबत यवतमाळला. मग बघा जेव्हा आपण संकल्प करतो वर्तमानामध्ये आपल्याला ॲक्शन सुचतात. जसं मी वरुडला आलो, तर मग आमचे साळभाऊ आहेत त्यांचे एक पार्टनर वरुडचे आहेत. त्यांच्या मोठ्या भावाकडे मी गेलो. वरुडमध्ये मला ते एकच घर ओळखीचं होतं. म्हटलं चला यांच्याकडे जाऊन यांना विचारू. वेगवेगळ्या कल्पना केल्या. म्हटलं रस्त्यानं बोर्ड वाचू, एखाद्या ठिकाणी कुऱ्हाडे लिहिलेलं दिसेल. कुठेही एखादा दवाखाना असेल, एखादं दुकान असेल, प्रोप्रायटर असेल, त्यांना विचारू. असे सगळे विचार करून मी गेलो. हे परफेक्ट बसते उदाहरण या ठिकाणी. आणि मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो, चहा-पाणी घेत होतो. मग त्यांना मी विचारलं, "का हो," म्हटलं, "तुम्ही पंकज कुऱ्हाडेला ओळखता किंवा ऐकलेलं आहे का? वरुडमध्ये माझा एक क्लासमेट आहे." ते व्यक्ती पंकज कुऱ्हाडेला ओळखत नव्हते. त्यांना त्यांचं नावही माहीत नव्हतं. पण त्यांच्या घरी एक लेडीज आलेली होती. ती दुसऱ्या खोलीत बसलेली होती. माझ्या गोष्टी तिच्या कानावर पडल्या आणि ती समोरच्या खोलीत आली. मला म्हणे, "तुम्हाला पंकज कुऱ्हाडे पाहिजे का?" म्हटलं, "हो." त्या बाईनं मला ॲड्रेस दिला. "तुम्ही जा," म्हणे, "इकडून असं या मार्केटमध्ये त्यांचं या नावानं स्टीलचं दुकान आहे." मी आश्चर्यचकित झालो, की मी तर खूप सारी तयारी करून आलो होतो, की आज आपला दिवस गेला तर चालते. पण माझा दिवस नाही गेला. सहज माझं काम झालं आणि मग मी तिथं गेलो आणि अनेक वर्षानंतर त्या मित्राला मी भेटलो. गेलो तर तो त्या काउंटरवर बसलेलाच होता. तुम्हाला काय दिसते या उदाहरणामध्ये? तुमच्याही जीवनात असे अनेक एक्झाम्पल आहेत, की तुम्ही त्या पद्धतीनं विचार केला. तो तसा संकल्प होता तुमचा आणि म्हणून तुम्हाला ते सिद्ध झाल्या त्या गोष्टी, ते मिळालं तुमच्या जीवनामध्ये. पण आपण ते सगळं विसरून जातो आणि मग परत आपली ती जी धावपळ आहे, ती स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये आपण अटकून जातो. आपण ऐकला 16 मिनिटाचा ऑडिओ ओशोचा, की अहंकाराचं नेमकं विश्लेषण आपण ऐकलं, की तुम्ही आयुष्यात कुठेही पोहोचा, तुमच्या पुढे 2 लोकं राहणार आहेत, तुमच्या मागे 2 लोकं राहणार आहेत. स्तुती केली तर अहंकाराला सुकून मिळेल. कोणा आलोचना केली तर अहंकाराला दुःख मिळेल. पण ते सगळं शून्य होईल आपलं आणि आपण शांतचित्त होऊ, मौन
आपलं वाढेल, ध्यान वाढेल, नॉन जजमेंटल होण्याची प्रॅक्टिस वाढेल आपली, तेव्हा आपली पॉवर वाढेल. तेव्हा आपण जे बोलू ते आपल्या जीवनात अस्तित्वात येईल. आणि मग आपला जो संकल्प असेल, त्या स्तरावर गेल्यावर तुम्ही सांगा ना काय पाहिजे? ते सगळं आपल्याला मिळू शकतं. पण याच्यासाठी आपल्याला लागणार आहे प्रॅक्टिस. सरावाशिवाय काहीही होणार नाहीये. तर आज आपण या ठिकाणी संकल्पाला खूप डिटेलमध्ये आणि डीपमध्ये समजून घेतलेलं आहे. ऐसी होती है अनासक्त सजगता. अनासक्त सजगता म्हणजे डिटॅच अवेयरनेस और एकाग्र संकल्प की संयुक्त शक्ति. संकल्प की शक्ति का पूरा उपयोग करना सीखिए. संकल्पामध्ये खूप शक्ती आहे, पण त्याचा पूर्ण उपयोग करणं आपल्याला शिकायचं आहे. फिर आप जो कुछ इच्छा करेंगे उसे पा सकेंगे. जो कुछ इच्छा करेंगे आप पा सकेंगे. केवल प्रयास करने की कोशिश करके नहीं, केवल प्रयास करने की कोशिश करके भी आप परिणाम पा सकते हैं. तुम्ही तुमचीच लावून, तुमची मेहनत, तुमचा दिमाग लावून काम करू शकता. तुमचा म्हणजे अहंकाराचा. इथं कन्फ्युजन होऊ देऊ नका. थोडं शब्दांमध्ये कधी-कधी गडबड होते. मी म्हणजे तो अहंकाराची गोष्ट करत आहे. त्यामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकता. पण ऑथर म्हणतात, केवल प्रयास करके, कोशिश करके भी आप परिणाम पा सकते हैं, लेकिन उसकी आपको कीमत चुकानी पड़नी होगी. कीमत चुकावी लागेल तुम्हाला, पडेगी. और वह कीमत है तणाव. जेव्हा तुम्ही अहंकारानं प्रेरित होऊन काम करता, तेव्हा तुम्हाला स्ट्रेस असतो, तणाव असतो. त्याच्यानंतर हृदयघात. त्याच्यानंतर आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी करण्याचा खतरा तिथं तयार होतो. जेव्हा आपण अहंकारानं प्रेरित होऊन, ईर्षेनं, स्पर्धेनं, कंपॅरिझननं प्रेरित होऊन जीवनात काही करतो, तेव्हा मग आपल्या सोबत ह्या गोष्टी घडतात. मग हार्ट अटॅक येणं असेल किंवा कुठला शरीरात आजार येणं असेल, शुगर डिटेक्ट होणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या कॉम्पिटिशनमुळे आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या जीवनात येत असतात. इसीलिए बेहतर यह है की संकल्प और इच्छा के सिद्धांत को समजना. संकल्पाचा आणि इच्छेच्या सिद्धांताला समजून घेऊन जर आपण हे सर्व केलं, तर आपल्याला गरज पडणार नाही आजारांना आमंत्रण देण्याची. त्याच्यासाठी 5 गोष्टी आहेत, 5 चरण आहेत, जे आपण आपल्या जीवनात जर अंमलात आणले, तर संकल्पची जी शक्ती आहे, ती आपल्या जीवनामध्ये कार्यरत होणार. आणि हे 5 गोष्टी काय आहेत, ह्या आपण उद्या बघणार आहोत. संकल्प आणि इच्छेचा सिद्धांत उद्या पूर्ण होणार आहे. आणि मग उरलेले जे 2 सिद्धांत आहेत, त्याच्याकडे आपण जाणार आहोत. तर मी जेव्हा हे सगळं प्रिपरेशन करत होतो, मलाच इतकी पॉवर मिळाली याच्यामध्ये, की हे एवढं सोपं आहे. आतापर्यंत शब्द होते आपल्याकडे, संकल्प से सिद्धी की ओर आणि संकल्प केला तर सगळं होऊ शकते. पण तो संकल्प रिअल कसा असते, कसा असायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण जागृत राहून वर्तमानामध्ये संकल्प करून काहीही मिळू शकतो. सगळ्यांचा सार मला दिसते, की आपली जागरूकता वाढणं गरजेचं आहे. आणि ती तेव्हाच वाढेल जेव्हा डोक्यातली किचकिच कमी होईल, बंद होईल. भूतकाळाचं ओझं उतरून ठेवता येईल. भविष्यकाळाच्या अपेक्षा खाली ठेवता येतील आणि वर्तमानात जगता येईल. प्रत्येक सेकंदाला मी आता काय करू शकतो? जेव्हा मी Insta बघत असेल, जेव्हा मी Facebook बघत असेल, जेव्हा मी रील्स बघत असेल, जेव्हा मी कोणाबद्दल गॉसिपिंग करत असेल, तेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, की आता मी काय करू शकतो? या क्षणाला मी काय केलं पाहिजे? सॉक्रेटिसचा एक विचार माझ्या टेबलवर लावलेला आहे.
स्ट्रॉंग माइंडचे लोक असतात ना, ते आयडिया डिस्कस करतात. स्ट्रॉंग माइंड आयडिया डिस्कस करतात. आयडिया. ॲव्हरेज माइंडचे लोक इव्हेंट डिस्कस करतात. इव्हेंट म्हणजे घटना. ॲव्हरेज माइंडचे लोक एकमेकांना भेटले की घटनांबद्दल बोलतात आणि पुअर माइंडचे लोक लोकांबद्दल बोलतात. असं सॉक्रेटिसने सांगितलेलं आहे. आपल्याला आपली कॅटेगरी ठरवावं लागेल. आपण जर लोकांबद्दल बोलत असू पाठीमागं एकमेकांबद्दल, तर ते पुअर माइंडचं लक्षण आहे. मी हे नाही म्हणत की कोणी पुअर आहे माइंडनी. लक्षण आहे. आपण डेमोत सांगतो ना, सिम्पटम ऑफ ॲसिडिक नेचर ऑफ बॉडी, किंवा हे सिम्पटम आहेत की तुमची बॉडी किती ॲसिडिक आहे. त्या चार्टमध्ये आपण दाखवतो लोकांना. तसं सॉक्रेटिसनं चार्ट दिला आपल्याला की आपण लोकांबद्दल पाठीमागं चर्चा करत असू, तर आपण त्यावेळेस पर्टिक्युलर त्यावेळेस आपण पुअर माइंडचं शो प्रदर्शन करत आहे. आपण घटनांबद्दल चर्चा करत असू, तर ॲव्हरेज माइंडचं प्रदर्शन आहे. पण आपण आयडिया डिस्कस करत असू, तर स्ट्रॉंग माइंडचं लक्षण आहे. हे मी माझ्या टेबलवर लावून ठेवलेलं आहे. मला नेहमी त्याची जाणीव राहावी म्हणून. आणि म्हणून टी-एम-पीत तुम्ही बघा, लोकं कधी गॉसिपिंग करत नाहीत, पाठीमागं एकमेकांबद्दल बोलत नाहीत, घटनांबद्दल बोलत नाहीत, होऊन गेल्या त्या भूतकाळामध्ये. आपण राइट नाऊमध्ये असतो सगळे लोकं, पॉसिबिलिटीमध्ये असतो आणि म्हणून आपण एक प्रसन्नचित्त जीवन, आनंदित आणि उत्साहित जीवन जगू शकतो. सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो तुमचे, की मी आकडा पण बघितला नव्हता 235. म्हणजे तुम्ही काय करत आहे मला तर माहीत नाही. आणि ज्या कॅमेऱ्यात 2-3 जण बसलेले असतील, म्हणजे 270च्या पुढे हा आकडा गेलेला आज मला दिसत आहे. तर मी आजचा आपला 12वा सत्र या ठिकाणी कंप्लीट डिक्लेअर करतो.